नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बी ए भाग 2मधील बँकिंग पेपर बघतोय. बँकिंग पेपरमधील आपण बँक तर वित्तीय संस्था ह्या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्याची व्याख्या आपण बघितली. त्यानंतर आपण बँकेतर वित्तीय संस्थांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण या ठिकाणी बघणार आहोत. बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट ही संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे. त्यामध्ये बँकेतर वित्त कंपनी, बहुविध बँकेतर संस्था आणि उर्वरित बँकेतर संस्था ह्यांना एकत्रित NBFI म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट असं म्हटलं जातं. बँकेतर वित्त कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये साधारणतः साधनसामुग्री लीज कंपनी, भाडे खरेदी वित्त कंपनी, गुंतवणूक कंपनी, कर्ज कंपनी आणि परस्पर लाभ कंपनी असे बँकेतर वित्त कंपनीचे प्रकार पडलेले दिसून येतात. त्यानंतर बहुविध बँकेतर कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बहुविध बँकेतर कंपन्यामध्ये अशा कंपन्यांचा समावेश होतो की ज्यामध्ये कंपनी कायदा 1956च्या अन्वये केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येत नाहीत. निधी कंपनी म्हणून कार्य करणाऱ्या वित्त संस्थांना वित्त संस्थांचा समावेश साधारणतः बहुविध बँकेतर कंपन्यांच्यामध्ये झालेला दिसून येतो. उर्वरित बँकेतर कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये साधारणतः बहुविध बँकेतर कंपन्या यांचा समावेश होतो. वित्त कंपन्यांच्या या गटात साधारणतः सूक्ष्म वित्तपुरवठा संस्था ज्या आहेत त्यांचा समावेश होतो. बँकेतर वित्त संस्था जर का वैशिष्ट्य बघायची झाली तर बँकेतर वित्त कंपन्या ह्या कंपनी कायद्यानुसार स्थापन होतात. साधारणतः व्यापारी बँका या बँकिंग नियमन कायद्यानुसार स्थापन होतात म्हणजे 1949चा बँकिंग नियमन कायदा. परंतु ह्या कंपन्या मात्र बँकेतर वित्तीय संस्था मात्र कंपनी कायद्यानुसार स्थापन होतात. नफा मिळवण्याच्या उद्देशाने म्हणजे फक्त मार्केटमध्ये नफा मिळावा ह्या उद्देशाने या संस्था स्थापन होतात. ह्या संस्था कर्ज व अग्रिमे उपलब्ध करून देतात. प्राथमिक व दुय्यम भांडवल बाजारामध्ये ह्या संस्था गुंतवणूक करतात. म्हणजे साधारणतः शेअर बाजार जो असतो त्या शेअर बाजारामध्ये ह्या संस्था ज्या आहेत त्या गुंतवणूक करताना दिसून येतात. त्यानंतर वित्तीय सेवेद्वारे निधी गोळा करण्याचं कार्य या बँका करतात. मुदत ठेवी गोळा करतात. त्याचबरोबर म्युच्युअल फंडाचे युनिट ह्या कंपन्या ज्या आहेत त्या विकण्याचं काम करतात. त्यानंतर विम्याची विक्री केली जाते. कर्ज रोखे व ऋणपत्रे धारण केली जातात. भाडेपट्टा कराराद्वारे वित्तपुरवठा या संस्थेमार्फत केला जातो. विशिष्ट वित्त सेवा प्रदान केली जाते. वित्तीय मध्यस्थ म्हणून स्थापन झालेल्या या एक प्रकारच्या संस्था असतात. त्याचबरोबर बँकेतर वित्तीय संस्था ह्या मागणी ठेवी गोळा करू शकत नाहीत. म्हणजे त्यांना धनादेश निर्गमित करता येत नाहीत. म्हणजे जसं व्यापारी बँकेमध्ये ठेवी गोळा करण्याचा आणि चेकची किंवा धनादेशाची किंवा पैसे ट्रान्सफर करण्याची चेकच्या माध्यमातून सोय असते तशी सोय ह्या बँकेतर वित्तीय संस्थांना आढळत नाही. ह्या बँका एक प्रकारे शेती, उद्योग, व्यापार, स्थावर विक्री अशा दुय्यम व्यवसाय करत असतात. आता यानंतर बँकेतर वित्तीय संस्थांचं नियमन व नियंत्रण. ह्याच्यामध्ये बँकेतर वित्तीय संस्थांचे नियमन व नियंत्रण बऱ्याच अंशी दुहेरी स्वरूपाचे दिसून येते. जरी या बँका कंपनी कायद्यानुसार स्थापन होत असल्या तरी त्यांच्या कार्याचा परिणाम चलन पुरवठ्यावर होत असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या बँकांचे नियमन जे आहे ते करावे लागते. साधारणतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला त्यांच्या नियंत्रणासाठी विशेषीकृत संस्थेची स्थापना केलेली दिसून येते. त्यामध्ये पहिली संस्था आहे ती म्हणजे भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ म्हणजे सेबी ज्याला आपण म्हणतो, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. की मागच्या प्रकरणामध्ये आपण सेबीचं कार्य बघितलं, सेबीची उद्दिष्ट बघितली. ते सेबी हे या साधारणतः ह्या नॉन बँकिंग वित्तीय संस्था ज्या आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवतं. मुख्यत्वे करून भारतीय रोखे बाजाराचे नियमन करणारी संस्था म्हणून सेबीची स्थापना झालेली होती. तरीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून 1992मध्ये ही संस्था स्थापन झाली. भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या वित्तीय मध्यस्थ संस्थांचे नियमन व नियंत्रण सेबीमार्फत केले जाते. पुढील बँकेतर वित्तीय संस्थांच्यावर सेबी साधारणतः नियंत्रण ठेवते. त्यामध्ये मर्चंट बँकांचे नियंत्रण, साहस वित्त कंपन्या, म्युच्युअल फंड संस्थांचे नियंत्रण, शेअर ट्रेडिंग कंपनी,
म्हणजे या संस्थांची स्थापना कंपनी कायद्याअंतर्गत होत असते व त्यांच्या नियमनासाठी सेबी हे कार्य करत असते. तथापि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ह्या संस्थांच्यावर अंतिम नियंत्रण जे आहे ते नियंत्रण असलेले दिसून येते. त्यानंतर विमा नियमन व विकास प्राधिकरण. विमा व्यवसाय करणाऱ्या खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीची स्थापना 1999मध्ये केलेली दिसून येते. ह्याच्यामध्ये मल्होत्रा समितीने 1994मध्ये जी शिफारस केली होती त्यानुसार विमा प्राधिकरण म्हणून ही संस्था कार्य करते. विमा कंपन्या नोंदणी करण्यासाठी IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ची मान्यता घेणे अनिवार्य ठरते. त्याचबरोबर विमा सेवा नूतनीकरण, आधुनिकीकरण किंवा व्यवसायातून बाहेर पडणे किंवा नोंदणी रद्द करणे असे अधिकार जे आहेत ते ह्या IRDAला आहेत. संपूर्ण विमा व्यवसायाची आचारसंहिता विमा प्राधिकरण करते. विमा कंपन्यांनी आपल्या निधीची गुंतवणूक कुठे करावी हे कार्य IRDA जीवन विमा व सर्वसाधारण विम्याचे धोरण व संहिता प्रत्यक्ष अंमल हे कार्य करतेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण. भविष्य निर्वाह निधी ही एक निधी संस्था म्हणून वित्तीय मध्यस्थाचे कार्य करतेले दिसते. कायम कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून जो प्रॉव्हिडंट फंड कपात केला जातो त्यातून जमा होणारा निधी सरकार भांडवल म्हणून कर्जाऊ स्वरूपात वापरता येते. त्यावर व्याजसुद्धा दिले जाते. हे निधीचं नियमन व नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने 2003मध्ये पेन्शन फंड प्राधिकरणची स्थापना केलेली दिसून येते. ती शासन नियंत्रित अशी स्वायत्त संस्था आहे. म्हणजे PFRDA जी पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण आहे ही स्वायत्त संस्था आहे. ही संस्था राष्ट्रीय निवृत्त वेतन पद्धती म्हणून कार्य करतेली साधारणतः दिसून येते. त्यामध्ये अटल पेन्शन योजनेचा म्हणजे सध्या सरकारनं जे सुरू केलेली अटल पेन्शन योजना जी आहे त्याचा समावेशसुद्धा ह्याच्यामध्ये झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं बँकेतर वित्तीय संस्थांचं नियंत्रण आणि नियमन जे आहे ते सेबी, विमा नियमन व विकास प्राधिकरण, पेन्शन फंड व विकास प्राधिकरण याच्यामार्फत होतं. यामध्ये अजून 2 पॉईंट आहेत. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक व कंपनी कायदा घटना विभाग हे दोन्ही जे पॉईंट आहेत ते आपण पुढील तासाला बघणार आहोत.